नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. कळवण व दिंडोरी तालुक्याच्या हद्दीवर असलेले मार्कंडेश्वर पर्वतावर सोमवारी येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक व गुजरात राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर मार्कंडेश्वर ऋषींचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. परंतु 21 ऑगस्ट 2024 रोजी कळवणचे प्रांत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांनी प्रवेश बंदीचा जाहीर केल्यानंतर भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले. मार्कंडेश्वर पर्वतावरती सोमवारी येणाऱ्या अमावस्या जर प्रशासनाला माहीत होती तर 10 दिवस पहिले का भाविकांना आधी कल्पना दिली नाही, असा सवालही भाविकांनी आता प्रशासनाला विचारलाय. तसेच ज्येष्ठ नागरिक भाविक हे दर्शनासाठी आले असताना त्यांना प्रवेश बंदी माहीत झाल्यानंतर त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. जे आज मार्कंडेश्वर पर्वत जे प्रशासनाने बंद केलेलं आहे, जर प्रशासन हे 10 दिवस आधी जर यांनी कळवलं असतं भाविकांना का मार्कंडेश्वर पर्यटन क्षेत्र हे बंद आहे, तर भाविक दूरदूरून एवढे दर्शनासाठी इथं पण आले नसते. तसंच मार्कंडेश्वर जे पर्यटन क्षेत्र आहे हे खूप प्रसिद्ध असे पर्यटन क्षेत्र असून ह्या ठिकाणी आज प्रशासन या क्षेत्रासाठी कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही. जर कुठं जे घटना घडतात त्या ठिकाणी तुम्ही सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे. आज त्या सुविधा पण इथं उपलब्ध राहत नाही. तसेच आज एवढे दूरून जे भाविक लोक दर्शनासाठी आलेले त्यांना पहिल्या पायरीपासून दर्शन घेऊन त्यांना आज माघारी जात आहे. आज भाविक एक वरती दर्शनासाठी जाण्यासाठी खूप व्याकुळ झालेले आहेत, पण तरी प्रशासन जे डिपार्टमेंट आहे त्यांना वरती सोडत नाही. तरी मी या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नाशिकवरून वणीला आलो, वणीवरून आम्हाला खाली घाटातच उतरून दिलं, घाट चढायला लागला आम्हाला, तो एक त्रास झाला आहे. आणि इथं आल्यानंतर पायऱ्या इथे बंद केलेल्या आहे आणि काही भाविक लोक मग बंद असल्यामुळे अवघड वाटेने जात आहे. जी निसरडी वाट आहे तिथून धोका होण्याचा शक्यता आहे, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि हा रस्ता मार्ग मोकळा करावा, ही अशी आमची विनंती आहे प्रशासनाला. एस मराठी न्यूजसाठी अतिथी संपादक शामराव सोनोने, कळवण. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.